नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजना आणि राजीव गांधी योजना या योजनांमध्ये जे लाभार्थी पात्र आहेत अशा लाभार्थ्यांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण आता राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनांचे पैसे वेळेवर लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे। या योजनेबद्दलची पूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत मित्रांनो। राज्य सरकारच्या माध्यमातून सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत एक नवीन पोर्टल तयार करण्यात आला आहे। या विभागाअंतर्गत या योजना चालवल्या जाणार आहे। तर मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी काय असणार आहे, पात्रता काय असणार आहे, तसेच या योजनेमध्ये कोणते लाभार्थी पात्र होऊ शकतात आणि निकष काय आहे, तसेच मित्रांनो या योजनेअंतर्गत किती लाभ दिला जातो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, राज्य हे आपली आर्थिक क्षमता व विकास यांच्या मर्यादेत कामाचा, शिक्षणाचा हक्क आणि बेकारी, वार्धक्य, आजार व विकलांगता यांनी पीडित अशा व्यक्तींच्या बाबतीत आणि काहीही अपराध नसताना हालाकीचे जिणे ज्यांच्या वाट्याला आले आहे, तर अशा अन्य व्यक्तींच्या बाबतीत लोकसहाय्याचा हक्क उपलब्ध करून देण्यासाठी परिणामकारक तरतूद करील। संविधानातील वरील तरतुदीस अनुसरून महाराष्ट्र राज्यात पुढील प्रमाणे योजना राबवण्यात येतात। राज्यात सन 1980 पासून निराधार, विधवा, दिव्यांग तसेच आर्थिक दुर्बल घटक यांना अर्थसहाय्य देण्यासाठी संजय गांधी निराधार आर्थिक दुर्बलांसाठी अनुदान योजना राबवण्यात येत होती। दिनांक 30 सप्टेंबर 2008 रोजीच्या शासन निर्णयान्वये काही सुधारणा करून ही योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना या नावाने राज्यात राबवण्यात येत आहे। तसेच मित्रांनो, सदर योजनेअंतर्गत किमान 18 ते 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगांतील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालू न शकणारे पुरुष, महिला व निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी, 35 वर्षावरील अविवाहित स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सेलग्रस्त या प्रवर्गातील व्यक्तींना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ देण्यात येतो। तसेच सन 2004 पासून वृद्ध व्यक्तींसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबवण्यात येत आहे। श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत 65 व 65 वर्षावरील वृद्ध व्यक्तींना लाभ देण्यात येतो। तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असणे अथवा ₹21,000 पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्ती संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असतात। दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा ही ₹50,000 इतकी आहे। तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असलेल्या 65 वर्ष व त्यावरील वृद्ध व्यक्तींना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचा लाभ देण्यात येतो। तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असलेल्या 40 ते 79 वर्ष वयोगटातील विधवा महिला इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतात। तर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असलेल्या 18 ते 79 वयोगटातील 80% जास्त दिव्यांगत्व असलेल्या किंवा एक किंवा एकापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या किंवा बहुदिव्यांगत्व असलेल्या 2 किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेले व्यक्ती इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतात। तसेच मित्रांनो, राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनांची अंमलबजावणी राज्यात दिनांक 20 ऑगस्ट 2019, 3 मे 2021, 22 जून 2023 व 5 जुलै 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात येते। वरील योजनेतील पात्र लाभार्थ्यांना दरमहा ₹1,500 म्हणजेच ₹1,500 अर्थसहाय्य हे दिले जाते। तसेच मित्रांनो, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमावत्या व्यक्तींचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत त्यांच्या कुटुंबियास एक रकमी रक्कम ₹20,000 चे अर्थसहाय्य देण्यात येते। राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची अंमलबजावणी राज्यात दिनांक 12 मार्च 2013 रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे। तसेच सदरहून योजनेची अंमलबजावणी तालुका स्तरावर तहसीलदार, नायब तहसीलदार, संजय गांधी योजना शाखा यांच्या मार्फत राज्यात राबविण्यात येते। मित्रांनो, या योजनेअंतर्गत आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर यामध्ये ज्या अटी आहे, जे नियम दिलेले आहेत, तर यामध्ये आपण बसत असाल तर या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि ही योजना तालुका स्तरावर राबवली जाते। आपण आपल्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करू शकता। त्यासाठी जी काही कागदपत्र लागणार आहे तर त्याची चौकशी तुम्ही त्या ठिकाणी करू शकता, तुम्ही विचारू शकता।
तहसील कार्यालयामध्ये या संदर्भात एक वैयक्तिक विभाग असतो, तर आपण त्या ठिकाणी याची चौकशी करू शकता. तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच नवनवीन अपडेट हे घेऊन येत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.